नाशिकमध्ये महायुतीच्या डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे। कारण महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक असणारे शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलाय। महाराजांच्या भक्त परिवारातल्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतलाय। 26 एप्रिलला शांतिगिरी महाराज अर्ज दाखल करणार आहेत, तर शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणामध्ये उतरण्याची तयारी देखील सुरू केली आहे। इकडे छगन भुजबळांचे सहकारी दिलीप खैरे यांच्यानंतर महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी नाशिकसाठी अर्ज घेतल्याने नाशिकचा गुंता आणखीन वाढलाय। श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उमेदवारीसाठी मी बाबाजींचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलो होतो व आता तो उमेदवारी अर्ज मला मिळालेला आहे आणि मोठ्या उत्साहात व मोठ्या आनंदामध्ये येत्या 29 तारखेला स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे व या लोकशाहीच्या उत्सवामध्ये बाबाजींचा सुद्धा फॉर्म भरून व या नाशिक जिल्ह्यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज हेच योग्य उमेदवार आहे।